नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचलं असेल की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य घसरलं किंवा वाढलं. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा म्हणजे त्या देशाचं चलन म्हणजेच करन्सी असते. आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि देशाची आर्थिक स्थिरता यावरती चलनाचं मूल्य अवलंबून असतं. जेव्हा एखादं चलन डॉलरच्या तुलनेमध्ये कमजोर होतं तेव्हा वस्तू आयात करणं महाग होतं आणि त्या देशामध्ये महागाई वाढते. 2025मध्ये भारतीय चलन या रेसमध्ये मागे राहिलं आणि रुपया प्रथमच प्रति डॉलर 90 रुपयांच्या खाली घसरला. ही घसरण केवळ एक आकडेवारी नाही, तर ती जागतिक स्तरावरती डॉलरची वाढलेली मागणी, देशातून बाहेर जाणारी परदेशी गुंतवणूक आणि काही प्रमाणामध्ये देशांतर्गत अर्थव्यवस्थेवरती आलेलं दडपण दर्शवतं. मात्र ही केवळ भारताची कथा नाही, तर जगामध्ये असे अनेक देश आहेत ज्यांचं चलन इतकं कमजोर झालंय की $1 खरेदी करण्यासाठी हजारो किंवा लाखो पैसे खर्च करावे लागतात. तर मग चला जाणून घेऊयात की जगातील सर्वात कमकुवत चलनं कुठली आहेत आणि ती या यादीत रुपयाची स्थिती नेमकी कुठे आहे. तर GDP, राजकीय स्थिरता, महागाई आणि परकीय साठा चलन म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह यांसारख्या विविध घटकांमुळे जगातील काही देशांची चलनं ही अत्यंत कमकुवत झालीत. यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजेच लेबनानी पाऊंडचा. लेबनानी पाऊंड ही जगातील सर्वात कमकुवत करन्सी आहे. लेबनॉनला अनेक वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. सरकारी अस्थिरता, बँकिंग प्रणालीचं पतन आणि परकीय चलन साठा यामुळे अक्षरशः त्यांच्या पाऊंडची किंमत प्रचंड कोसळली आहे. इथे $1 म्हणजेच 89,819 लेबनीन पाऊंड द्यावे लागतात. मग विचार करा किती जास्त आहेत. तर आता दुसरी करन्सी आहे ती म्हणजे इराणी रियाल. इराणचे रियाल हे जगातील दुसरं सर्वात कमकुवत चलन आहे. अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी लावलेले आर्थिक निर्बंध हे रियालच्या घसरणीचं प्रमुख कारण आहे. तेलावरील अवलंबित्व, उच्च महागाई आणि सततचा राजकीय तणाव यामुळे रियालची किंमत खूप खाली गेली आहे. $1 इज इक्वल टू 42,112 इराणी रियाल असं आहे. आता पुढची करन्सी आहे ती म्हणजेच व्हिएतनामी डोंग. विनिमय दराच्या दृष्टीनं व्हिएतनामचा डोंग हा जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक. विशेष म्हणजे व्हिएतनामची अर्थव्यवस्था चांगली वाढते आहे, मात्र निर्यात वाढवण्यासाठी आणि उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्पर्धात्मक ठेवण्यासाठी व्हिएतनाम सरकार मुद्दामहूनच डोंगचं मूल्य कमी ठेवतं. त्यामुळे विनिमय दराच्या हिशोबामध्ये देखील ते कमकुवत दिसून येतं. $1 इज इक्वल टू 26,370 व्हिएतनामी डॉंग अशी करन्सी आहे. तर आता 2025मध्ये भारतीय रुपया देखील 90 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर गेला असला तरी जगभरातील डझनभर चलनं ही रुपयापेक्षा खूप जास्त कमकुवत आहेत. चांगली गोष्ट ही आहे की भारतीय रुपया हा जगातील सर्वात 25 कमकुवत चलनांच्या यादीमध्ये येत नाही. तर भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच परकीय कर्ज व्यवस्थापन, महागाई नियंत्रण आणि राजकीय स्थिरता या बाबतीमध्ये भारताची स्थिती अनेक विकसनशील देशांपेक्षा फार चांगली आहे. त्यामुळे रुपया कमजोर जरी होत असला तरी त्याचं मूल्य जगातील इतर अनेक देशांच्या चलनांपेक्षा अधिकच स्थिर आणि मजबूत आहे. तर त्यामुळे आपले जे काही एक्सपोर्ट्स आहेत तर ते कॉम्पिटिटिव्ह ठेवण्यासाठी रुपयाला ढासळू दिलं जात आहे हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.